नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 2 जून 2026. आज माझा जन्मदिन आहे. तर या प्रसंगी तुम्हाला सांगतो की कुठलेही तुमच्या शेतकऱ्यांचे पावसासंदर्भामध्ये प्रश्न असतील किंवा तुम्हाला अडचण असेल, समजा उदाहरणार्थ तुम्हाला खत केव्हा टाकायचं आहे किंवा पाऊस केव्हा पडणार आहे, या संदर्भामध्ये तुमचं जे असेल ते तुम्हाला अचूक अंदाज तुमच्यासाठी तत्पर हजर आहे. त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तुम्ही कधीही काही करू शकता. तर आता आपला पुढचा अंदाज. तर एकंदरच राज्यामध्ये पावसामध्ये देखील वाढ होणार आहे. शेतकरी बंधूंनो, पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे. तर एकंदरच आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजे आणि एकंदरच 4-5 तारखेपासून पुढे मात्र राज्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर देखील पाऊस पडणार आहे. 4 पासून पुढे. तर आज जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक या विभागामध्ये म्हणजेच खानदेश या भागामध्ये, खानदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी आज देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आज विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाची बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या अमरावती विभागामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इकडे मराठवाड्यातील काही उर्वरित जिल्हे म्हणजे परभणी जिल्हा, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर इकडे धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये जास्त वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. आज देखील थोडंसं भूम, बार्शी, परांडा या भागामध्ये जास्त वातावरण बिघडणार आहे आज. तर लातूर, धाराशिव, नांदेड या भागामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आहे. तर इकडे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पण त्यामध्ये वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जास्त वातावरण बिघडलेलं राहील, म्हणजे जास्त पावसाची तिथे शक्यता आहे तिथे पूर्वीच्या जिल्ह्यापेक्षा. पुणे विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे आज. तसेच सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे एकंदरच सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. तर मध्यम पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर कोकणामध्ये ठाणेपासून रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एकंदरच शेतकरी बंधूंनो, पावसामध्ये दर दिवस आता वाढ होत जाणार आहे आणि 4 तारखेपासून मात्र राज्यामध्ये बऱ्याच क्षेत्रावर, मोठ्या क्षेत्रावर राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. 4 तारखेपासून पुढे 4, 5, 6 तारखेला मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. तो पाऊस हा कोणत्या भागामध्ये पडणार आहे? 4 तारखेपासून 4 ते 6च्या दरम्यान तो पाऊस हा सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार देखील पाऊस पडणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये मराठवाड्यामध्ये एकंदरीत बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे. तो 4 ते 6 दरम्यान. पण जास्त स्वरूपामध्ये पाऊस हा बीड जिल्ह्यापासून तसेच परभणीचा दक्षिणेकडचा भाग या आणि लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील बऱ्याच भागामध्ये मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडणार आहे. तर उर्वरित जो महाराष्ट्र आहे या भागामध्ये देखील यात दक्षिणेच्या तुलनेने थोडासा कमी राहील, पण इकडे पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. एकंदरच 6 तारखेपर्यंत आज 2 जून पासून तर 6 जूनपर्यंत जवळपास महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रापैकी जवळपास 70 ते 80% क्षेत्राने हे पावसाने व्यापण्याची शक्यता आहे. मग त्यामध्ये कमी असेल काही ठिकाणी जास्त असेल, काही ठिकाणी थोडंसं पेंडवणी असेल. अशा प्रकारे 70 ते 80% भूभाग व्यापण्याची शक्यता आहे. तरी अंदाज. धन्यवाद.